राधे राधे फ्रेंड्स, आज मी झणझणीत अशी पातोड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं, कांदा, आलं, लसूण, 2-3 मिरच्या, एक तेजपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं आहे पातोड्यासाठी। त्यामध्ये हळद, मीठ टाकून एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तो गोळा आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे आपलं फ्राय झालेलं आहे सगळं खोबरं वगैरे, तर ते हे मिक्सरमधून काढायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे मिक्सरमधून काढलेलं आहे। त्यानंतर कढईत तेल तापलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला हे तेलामध्ये टाकून द्यायचं आहे, मस्तपैकी फ्राय करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर लाल तिखट, हळद, गोडा मसाला, काळा मसाला, त्यानंतर धने पावडर, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे। कढईला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। हे पहा अशा प्रकारे। आणि जेवढा रस्सा आपल्याला भाजीला पाहिजे असेल तेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। त्यानंतर पातोड्यासाठी हा जो गोळा आपण मळलेला होता त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पातोड्या बनवून घ्यायच्या आहेत चाकूच्या सहाय्याने। अशा प्रकारे हा रस्सा उकळतोय आपला मस्तपैकी। ह्या पातोड्या अशा प्रकारे तयार केलेल्या आहेत मी। ह्या आपण ह्या रस्स्यामध्ये टाकून देऊया पातोड्याची भाजी। हे अशा प्रकारे ही पातोड्याची